महाराष्ट्राच्या भूमीला ज्यांनी परकीयांच्या गुलामीतून मुक्त केलं, या मातीमध्ये ज्यांनी शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचं लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं, ते मराठी माणसाचे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज। खरं तर मित्रांनो, 6 जून 1674ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून घोषित केलं। खरं तर मित्रांनो, आज आपण याच विषयावर संवाद साधून या विषयाची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। 1636 मध्येच शहाजी राजांनी आदिलशाहीची नोकरी पत्करून शहाजी राजे कर्नाटकामध्ये गेले आणि मित्रांनो, त्याच वेळेस शहाजी राजांनी बाल शिवाजी राजांना पुणे जहागिरीचा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी दिली। माँसाहेब जिजाऊंच्या नेतृत्वाखाली बाल शिवाजी राजे पुणे जहागिरीचा राज्यकारभार पाहू लागले आणि मित्रांनो, त्यावेळेस शिवाजी राजांच्या मनामध्ये सातत्यानं विचार यायचे की आपण परकीयांच्या गुलामीतून महाराष्ट्राच्या भूमीला मुक्त करावं। महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये आपण शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचं एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करावं, असे विचार मित्रांनो त्यावेळेस शिवाजी राजांच्या मनामध्ये सातत्यानं यायचे। खरं तर मित्रांनो, त्या काळामध्ये अनेक वीर मराठा सरदार, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा दिल्लीची मोगलशाही असेल, या सर्व शाही सत्तांचे चाकरी करायचे। ते स्वतःला राजा तर म्हणून घ्यायचे, पण आपल्या छोट्याशा राज्याला किंवा जहागिरीला ते स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करू शकत नव्हते। अशा प्रकारे इतरांची चाकरी करण्यामध्ये त्यांचं आयुष्य जायचं आणि मित्रांनो, अशा काळामध्ये शिवाजी राजांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं ठरवलं आणि बघता बघता शिवाजी राजांनी परकीयांच्या वर्चस्वामध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या भूमीला शिवाजी राजांनी मुक्त करायला सुरुवात केली आणि बघता बघता शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आणि मित्रांनो, त्याच वेळेस 1665 मध्ये आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल किंवा दिल्लीचा बादशाह औरंगजेब असेल, या सर्वांना शिवाजी राजांचा हेतू लक्षात आला। शिवाजी राजे हे स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करतायत, ही गोष्ट या लोकांच्या लक्षात येते आणि मित्रांनो, त्याच वेळेस शिवाजी राजांचा हेतू नष्ट करण्यासाठी औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंगाला स्वराज्यावर चाल करून पाठवलं आणि त्याच वेळेस मिर्झा राजा जयसिंगानं शिवाजी राजांचं स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण मित्रांनो ते त्याला जमलं नाही आणि मित्रांनो, त्याच वेळेस औरंगजेबानं शिवाजी राजांना आग्र्याच्या भेटीसाठी बोलवलं। आग्र्याच्या भेटीमध्ये औरंगजेबानं शिवाजी राजांना कैद केलं। शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेमध्ये अडकले, पण मित्रांनो, कालांतराने शिवाजी राजांनी आग्र्याच्या कैदेतून आपली यशस्वीपणे सुटका करून घेतली। त्यानंतर राजे पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतले आणि महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर राजांनी पुन्हा आपल्या स्वराज्याचा विस्तार करायला सुरुवात केली आणि बघता बघता मुघलांना पुरंदराच्या तहामध्ये शिवाजी राजांनी दिलेले किल्ले, सर्व किल्ले शिवाजी राजांनी पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणले आणि मित्रांनो, पाहता पाहता शिवाजी राजांनी महाराष्ट्रामध्ये एका विशाल राज्याची निर्मिती केली आणि मित्रांनो, त्याच वेळेस शिवाजी राजांनी आपलं राज्य हे कोणाची जागीर नव्हे, आपलं राज्य हे कोणाची मालमत्ता नव्हे, तर आपलं राज्य हे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे आणि म्हणूनच मित्रांनो, शिवाजी राजांनी आपल्या राज्याला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून घोषित करण्यासाठी शिवाजी राजांनी आपला राज्याभिषेक करण्याचं ठरवलं। 6 जून 1674 ही महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख ठरवण्यात आली। याच दिवशी रायगडावर शिवाजी राजांचा राज्याभिषेक होणार होता। राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून महाराजांनी हिरोजी इंदुलकरांकडनं रायगड किल्ल्याची निर्मिती करून घेतली। हिरोजी इंदुलकर हे महाराजांचे बांधकाम प्रमुख, अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी रायगड किल्ल्याची निर्मिती केली आणि आता मित्रांनो, महाराजांच्या राज्याभिषेकासाठी 32 मानाचं सुवर्ण सिंहासन तयार करण्यात आलं आणि एवढंच नव्हे तर महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी देश विदेशातील अनेक नामवंत लोकांना आमंत्रणं पाठवली
इतिहासकार असतील, कवी असतील, लेखक असतील किंवा सरदार असतील, अशा नामवंत लोकांना बोलवण्यात आलं। आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतासुद्धा आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी रायगडावर हजर झाली। आणि मित्रांनो, स्वतः माँसाहेब जिजाऊसुद्धा आता पाचाडवरनं रायगडावर आल्या आपल्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी। शिवबा राजांना सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं बघण्यासाठी माँसाहेब जिजाऊसुद्धा आतुर झाल्या होत्या। आणि आता मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासातील तो सुवर्ण दिवस उजाडला। 6 जून 1674 याच दिवशी रायगडावर हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या साक्षीनं राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला। राजांनी त्याच दिवशी आपल्या स्वराज्याला स्वातंत्र्य आणि सार्वभौम राज्य म्हणून घोषित केलं। खरं तर मित्रांनो, त्या दिवसापासून शिवाजी राजांनी आपल्या राज्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी एका स्वतंत्र मंत्रिमंडळाची निर्मिती केली। एवढंच नव्हे तर आपल्या राज्याचं चलन म्हणून शिवाजी राजांनी शिवराई आणि होन या दोघंही नाण्यांची निर्मिती त्यावेळेस केली। आणि मित्रांनो, त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एका नव्या युगाला सुरुवात झाली। शहाजी राजांनी आणि माँसाहेब जिजाऊंनी बघितलेलं स्वप्न साकार झालं। रयतेच्या मनातील राजा त्या दिवशी महाराष्ट्राचा छत्रपती झाला। एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।